मंडळी नमस्कार. आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. आपण आले आंबेगाव तालुक्यातील वळती गावातील शेतकरी सुदाम नानाभाऊ लोखंडे यांच्या बाराकीतील कांदे हे सडून गेले आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदा सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. बाजारभावाची बोंब आणि त्यामध्ये निसर्गाचा लहरीपणा याचा फटका या शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकरी सुदाम लोखंडे यांच्या कांदा बाराकीतील जवळपास 200 ते 250 कांदा पिशव्या सडून गेल्या आहेत. तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ. साहेब नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव सांगावं संपूर्ण. सुदाम नानाभाऊ लोखंडे, गाव वळती. तर किती बाराकीत किती कांदा पिशव्या? साधारणतः 300 पिशे कांदा आहे. झाला कांदा सडून गेला पावसाच्या 200. लहरीपणामुळे. हा 200 पिशे. दरवर्षी कांदा पीक घेतात. हा दरवर्षी कांदा पीक असते. यंदा का बरं लवकरच सडले कांदे? यंदा हे मध्ये पावसाचे पाऊस झाले ना, अवकाळी गारपीट. या गारपिटीमुळे नुकसान झाली. जास्त गारपीट झाली त्याच्यामुळे नुकसान जास्त झाली. हा का? म्हणजे 2 वेळा पाऊस दोन वेळा पाऊस झाला. हा आता हे जे तुम्ही भांडवल गुंतवलं होतं हा याच्यासाठी सर्वात जास्त खर्च कशासाठी आला होता? शिपण्या, मजूरदार भेटत नाही तर लागवडीला बाया लागतात, उजू काढण्याच्या आम्हाला बाया, शिपणीला माणसं, आणि आता औषधं, या कांद्याला रासायनिक खतं. या कांद्याला लवकरच हे कोंब फुटले. हा तर याचं काय कशामुळे? हे पावसाचं पाणी ज्यावेळेस लागलं ना कांद्याला, गारपिटीचं, तो वरचे टरपाल भिजलेलं होतं ना, त्याच्यामुळे आम्हाला वाटलं राहिला कांदे टिकतील, पण ते काही टिकले नाही. कांदे खराब झाले कांदे. आता हे तुम्ही बाजारपेठेत पाठवायची तयारी हा चालू. बाजारपेठेत तर आता पाठवायचे. पण सध्या त्यातले बाजारभाव काय आहेत? आता सध्या काय, आता हे शासनाचं केले 15 रुपये जाहीर भाव, हा. पण त्यात काही परवडत नाही ना. आम्ही कमी कमी 200-250 रुपये तरी बाजार पाहिजे ना. 250 रुपये म्हणजे किलोला 15 रुपये तरी परवडत नाही परवडत ना. 17-18-20 रुपये खर्च आहे त्याला साधारण शासनाने. शेतकऱ्यांकडून आणायचे एवढी. मजूरदार भेटत नाही, महागाई वाढली, आणि असं जर नुकसान झालं काय करायचं शेतकऱ्या? एवढं नुकसान झाले कांद्याची. 4 वर्ष झाले उपाय भेटत नाही कांद्यामध्ये. नाही फिटलं आमचं गेल्या वर्षी पण. अरे बाप. मग एवढं नुकसान आहे सध्या, आणि या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे एवढा प्रॉब्लेम होत चालला सगळा. यांचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. भाजप सरकार आहे ना, यांचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही अजिबात. यांना फक्त नोकरदार वर्ग जागवायचा विचार आहे यांनी, आणि शेतकरी फार मातीत घातला यांनी पराखा. कोणत्याच मालाला बाजार नाही फार. हा ना. कांदा हा. तुमची अजून कोणती पिकं आहेत? आम्ही सध्या आता ऊस थोडा घेतो आणि कांदा असतो. गेली 4-5 वर्षांपासून कांदा पिकाला बाजारभावाची साथ मिळत नाही. त्यातच निसर्गाचा लहरीपणा देखील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकतोय. गेल्या 4 वर्षाचा काय अनुभव आहे तुमचा? रुपये भेटत नाही. भांडवल घातलेले मजुरी कष्ट जे भांडवल घातले कांद्याला ते सुद्धा लिगत नाही आमचा सध्या. कष्ट तर अंगावचे पूर्ण. तसं कांदा पीक हे जास्त भांडवल लागतं. लय भांडवल झाले कांद्याला. सुरुवातीपासून जरा सांगा भांडवल कशा बरीच बाजार झाली, कारण खत औषध वाढले ना, किमती वाढवले ना. या सरकारने खत औषध किमती वाढवल्यामुळे एवढा प्रॉब्लेम झाला नाही. भांडवल वाढत चाललं, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च सुद्धा लिगत नाही त्याच्यातला. गेल्या वर्षी किती बाजारभाव मिळाला? गेल साली अहो काही 70-80, 120 रुपये, 130 रुपये असं बाजार भेटले. त्यात आमचं भांडवल सुद्धा नाही फिटलं. आणि आता सध्या बाजारभाव काय म्हटले? आता सध्या आहे 15 रुपये 16 रुपये आहे. पण आता हा कांदा थोडीच 1 नंबर जाणार आहे. खराब कांदा झालेला आहे. मग आता याच्या बाजारभावात पुन्हा घटवणार? याच्यात उजूक घटवणार, याच्यातही नुकसान उजूक. बरं शासनाने 15 रुपये 80 पैसे काय केले जाहीर, तो 1 नंबर मालाला केला. तर आपला माल आता खराब झाल्यामुळे थोडा 2 नंबर जाणार. तो आला 12-13 रुपये. त्यातून भांडवल खर्च निघायचा नाही. नुकसान झाले सध्या. जे भांडवल हे वसूल होणारच नाही. होणारच नाही. कष्ट अंगावर, भांडवल अंगावर, मजुरी अंगावर सगळी. आणि हे गेले 4-5 वर्षापासून हाच लहरीपणा. आता पुढच्या वर्षी तुम्ही कांदा लागवड करणार का? काय आता करावं का नाही असं झाले. तर शेतकरी मातीत चाललाय. 2 रुपये भेटत नाही. दुधाचं पैसे यायचं आणि भांडवलात घालायचं, आणि ते दुधाचं लॉस कांद्यातही लॉस. शेतकरी चाललाय मरत. शेतकऱ्याला रुपये इन्कम नाही. तर काही मुलांचं शिक्षण आहे. आज मुलं 14-15 मुलं आहेत आज. त्यांच्या शिक्षणाचा खर्च करून काढायचा, काय करायचं? बरोबर.
एवढा खर्च करायचा कुठून? रुपये जर भेटत नाही शासनामुळं, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळं शेतकऱ्यांना करायचं काय? मुलांना शिक्षण कसं करायचं? हा, घर परपंचे, हा, महागाई दुधाचा महागाई व्यवसाय मोकार वाढवली. दुधाचा व्यवसाय आहे. दुधाचा व्यवसाय आहे, पण काय दुधाला आता मध्ये बाजार फार कमी होते, आता जरा वाढली. पण त्यातून भुसा कांडी हे पशुखाद्य मारण्याचं महाग केलं यांनी, त्याच्यावर यांचं नियंत्रण नाही. आता हे कांदे सडून फेकून दिले. हा, हे फेकून दिले. आता हे खराब झाले ना, पूर्ण पूर्ण खराब झाले. कांदा काढणे होऊन किती दिवस झाले? साधारणतः 1 महिना झाला कांदा काढले. हा काय? हा, 1 महिन्यात झालाय कांदा काढले, पण ते पावसाच्या लय नुकसान झाले. कांदा सडण्याचं प्रमाण आहे जास्त. साधारणतः एका गाड्यामध्ये 40 पिशे भरती, हा. पण आता तिथं 15 पिशे भरली. मग एवढी नुकसान आहे आज. अरे बापरे. हा, मग जवळजवळ 25-30 पिशे एका गाड्यात नुकसान आहे. मग 15 पिशा चांगल्या भरात, बाकीचा माल फेकूनच दिलाय. मग याच्यातून कसं काय भांडवल करायचं, कसं मजुरी करायची? एकीकडे उत्पादन खर्च वाढत चालला असताना बाजारभाव शेतकऱ्यांना समाधानकारक मिळत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शासनाने यांना मदत करणे हे गरजेचे आहे. शासनाच्या कृषी विभागाकडे आपली नेमकी मागणी काय आहे? आमची एवढीच विनंती आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांच्या अशा गारपिटीमुळे पावसामुळे नुकसानी झाल्यात त्याचे पाहणी करून आणि त्याचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्याला त्वरित मदत जाहीर करावी. काहीतरी शेतकरी जगन या हेतून शेतकऱ्याला मदत शासनाने जाहीर करावी कृषी विभागाने. धन्यवाद. ओके.